नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखं चिकन मंचाऊ सूप बनवणार आहोत। अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण घरच्या घरी सूप कशा पद्धतीने बनवू शकतो ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सूपसाठी लागणारे साहित्य आपण सर्वप्रथम बघून घेऊया। त्यासाठी इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात। तसंच 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलाय। 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात। अर्धा गाजर बारीक चिरून घेतलाय। अर्धी भोपळा मिरची बारीक चिरून घेतलाय। इथे थोडंसं अर्धी वाटी इतका कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घेतले। 2 अंडी इथे मी घेतलेली आहेत आणि साधारणतः पाव किलो इतकं चिकन मी इथे शिजवून त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। 3 ते 4 कप इतका चिकनचा स्टॉक मी इथे घेतलेला आहे। जे आपण चिकन शिजवून घेतले त्याचंच हे पाणी आहे। आता एका कढईमध्ये साधारणतः अर्धी पळी इतकं तेल मी इथे घालून घेते। तेल गरम झालं तर तेलामध्ये मी बारीक चिरून घेतलेला लसूण, बारीक चिरून घेतलेलं आलं, तसेच बारीक चिरलेली मिरची घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर देखील ह्यामध्ये मी फोडणीवर घालते। आता हे साधारणतः आपण 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेऊयात। परतून झालं की नंतर त्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतले ते तसेच सर्व ज्या भाज्या घेतल्यात त्या देखील ह्यामध्ये घालून घेऊया। पावसाळा असो किंवा हिवाळा असो आपल्याला सर्वांना गरमागरम सूप पिण्याची इच्छा होते, परंतु थोडंसं जरी सूप घ्यायला गेलं तरी ते आपल्याला महाग मिळतं। त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण घरच्या घरी सूप बनवलं तर ते आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये बनवता येते। तसेच आपण ते सूप बनवल्यामुळे आपल्याला माहीत देखील असतं की आपण त्यामध्ये काय काय घातले ते। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। चायनीजचा कोणताही पदार्थ बनवताना तो हाय फ्लेमवर बनवला जातो, परंतु जर का कढईला भाज्या चिटकत असतील तर तुम्ही हे मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घेऊ शकता। भाज्यांचा कच्चेपणा थोडासा जाईपर्यंत आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। आता आपण ह्यामध्ये चायनीजचे जे सॉसेस मिळतात ते घालून घेऊया। 2 मोठी चमचे सोया सॉस, 2 मोठे चमचे रेड चिली सॉस, 1 ते 2 मोठे चमचे व्हिनेगर आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे सगळं परतून घेऊया। व्यवस्थित परतून झाले। आता आपण ह्यामध्ये जो चिकनचा स्टॉक होता तो घालून घेऊ। तसेच अजून 2 ते 3 कप इतकं पाणी आपण ह्यामध्ये घालून घेऊयात। आता या पाण्याला आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनिटांसाठी एकदम छान उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकतात पाण्याला छान उकळी येते। उकळी आली की नंतर आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून टाकणार आहोत। इथे मी 2 ते 3 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून अशा पद्धतीने स्लरी करून घेतलंय। आता हे आपण थोडं थोडं घालून मिक्स करूयात। आपल्याला जर का वाटलं की सूप घट्ट होत नाहीये तर आपण ह्यामध्ये आणखीन थोडी स्लरी करून ॲड करू शकतो। आता आपण हे पुन्हा 5 ते 6 मिनिटांसाठी उकळून घेऊया। आपल्याला हे सूप हाय फ्लेमवर छान उकळवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता सूप थोडं थोडं घट्ट व्हायला लागलंय। बाहेरच्या सूपमध्ये अजिनोमोटोचा वापर केलेला असतो, परंतु आपण इथे अजिनोमोटोचा वापर करणार नाही आहोत। आणि जर का तुम्हाला सूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। या ठिकाणी आपण सूपची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊयात। सूप थोडंसं पातळ वाटते। आपण ह्यामध्ये अजून थोडी कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड करून घेऊ। तसेच या ठिकाणी आपल्याला मीठ देखील चेक करून घ्यायचं आहे आणि जर का मिठाचं प्रमाण कमी झालं असेल तर आपण ह्या स्टेजला इथे मीठ ॲड करायचं आहे। थोडंसं आपण इथे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अगदी पाव चमची इतकी साखर घालून घेऊयात। आता सूप ऑलमोस्ट रेडी आहे। आता आपण हाय फ्लेम ठेवूनच अशा पद्धतीने उकळत्या सूपामध्ये जे अंड फेटून घेतले ते सोडून घेणार आहोत।
फुटलेलं अंडं टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने लगेच ते सुटं करून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला अशा पद्धतीने अंडं ह्यामध्ये ॲड करायचं नसेल तर तुम्ही आधी आपण ज्या पद्धतीने अंड्याचा पोळा काढतो तसा काढून तो देखील त्याची क्यूब्स यामध्ये ॲड करू शकता. सर्व भाज्या जर का आपण कापून ठेवलेल्या असल्या तर चिकनचं सूप व्हायला फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात. आता आपण सूप सर्व करूया. त्यासाठी मी इथे जे बाजारामध्ये हक्का नूडल्स मिळतात ते आधी बॉईल करून त्यांना थोडंसं ड्राय करून नंतर फ्राय करून घेतलं आहे आणि ते आता ह्यावर मी घालून घेते. रेस्टॉरंट स्टाईल चिकन मंचाऊ सूप घरच्या घरी तयार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने सूप नक्की बनवून बघा आणि कसं झालं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.